तर आपण भीमाशंकर मंदिराच्या सभामंडपातून आढावा घेतोय। या सभामंडपामध्ये पाणी गळती होतीये, शेकडो भाविकांची मोठी गैरसोय झाली असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। शिवाय महत्त्वाचं म्हणजे श्रावण सोमवार आहे, त्यामुळे भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। मात्र मंदिराला लागलेल्या गळतीमुळे भाविकांना या ठिकाणी भिजत दर्शन घ्यावं लागते। पुरातन विभागानं वेळेत डागडुजी न केल्यानं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर भीमाशंकर मंडळातून या संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगेंनी घेतलाय, बघूयात। भीमाशंकरला मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पावसासोबतच धुक्याचं साम्राज्य सर्वत्र पसरलेलं आहे। सह्याद्रीच्या कुशीत असलेलं भीमाशंकराच्या मंदिरातही भाविक भक्तांची पहिल्या सोमवारीच मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। पावसाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी काही नागरिक भाविकांना सुविधा मिळण्यास अडचणी येत आहेत। मात्र दरम्यानच्या काळामध्ये भीमाशंकराचं जे मुख्य मंदिर आहे, या मुख्य मंदिराच्या सभामंडपात पाणी गळती सुरू झालेली आहे। पिलरमधून या ठिकाणी पाणी खाली टपकताना या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर श्रावण मास सुरू होण्याच्या अगोदर पुरातत्व विभागाने या मंदिराची डागडुजी करणं अपेक्षित होतं, मात्र पुरातत्व विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी डागडुजी झाली नाही। त्यामुळं ही गळती या ठिकाणी होताना दिसते। कुठली दुर्घटना होण्याच्या अगोदर प्रशासन असेल, पुरातत्व विभाग असेल, देवस्थान असेल यांच्या माध्यमातून त्वरित सभामंडपाची ही गळती रोखण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळेसह मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, भीमाशंकर, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।